श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आज आपण स्वामींच्या दर्शनासाठी इकडे आलो होतो. तर छान स्वामींचं दर्शन झालं आहे. स्वामी ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला फिरले ते अतिशय सुंदर आणि छान प्राचीन तीर्थक्षेत्र होती. म्हणजे ते मोहोळला गेले होते, द्वारकेला गेले होते. तुम्ही बघाल तर कच्छचं एक नारायण सरोवर म्हणून आहे, जी मुंबईपासून 1000 किलोमीटर आणि द्वारकेपासून 250 किलोमीटर अंतरावरती ते आणि अतिशय सुंदर आहे. आणि ते जे नाव आहे कच्छचं नारायण सरोवर, तर नारायण सरोवर हे गावाचं नाव आहे. तर स्वामी समर्थ ज्या वेळेला तिकडे गेले होते तेव्हा तिथे काही पंड्या लोक होती तिकडे जे तलावाच्या इकडे. तर स्वामी समर्थ तिकडे स्नानासाठी उतरले होते. स्वामी समर्थांना बघून त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, इकडे तुम्हाला पैसे भरावे लागतील. स्वामी समर्थ म्हणाले, मी संन्यासी आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत. स्वामी समर्थांनी कधी कोणत्या पैशाला शिवलं नाही, काही कोणाकडून एक कवडीसुद्धा घेतली नाही. तर ते म्हणाले, तुम्हाला असं पाण्यात उतरता नाही येणार. स्वामी समर्थांनी तिकडून जे उड्डाण केलं ते सरळ जाऊन त्या तलावाच्या मधोमध बसले आणि पद्मासनात बसले, पाण्यावर तरंगत. त्यामुळे त्यांना कळलं की आपण फार मोठ्या महापुरुषाला आपण त्रास दिलेला आहे काहीतरी. त्या पंडे लोकांची बोबडी बनली, ते खूप घाबरले आणि ते म्हणाले, या तुम्ही इकडे या, इकडे या. तर स्वामी समर्थ काही आले नाही. त्यानंतर ते चालत चालत पाण्यावरनं आले आणि त्यांना कळून चुकलं. त्यांनी माफी मागितली आणि तिकडचा जो राजा होता त्यांनीसुद्धा त्या स्वामी समर्थांना आनंदाने त्यांना बोलवून त्यांचं स्वागत केलं. अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या. तर जरूर तुम्ही अशा ठिकाणी जायला पाहिजे. ही कार्य आपली सगळी घडतात ना, आपण जे दिवस घालवतो ते घडवणारे कोणीतरी असतात. हे त्याला आपण जोपर्यंत रिपोर्टिंग करत नाही आपली कामं पूर्ण होत नाहीत किंवा ती सहजासहजी होत नाहीत. त्यामुळे आपल्याला गुरुकृपा किंवा गुरुचा आशीर्वाद घ्यावाच लागतो. गुरुविना सर्व जगात अशक्यच आहे. त्यामुळे अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. पुढे आहेत गोष्टी, 2-4 गोष्टी आहेत ज्या अनुभवाच्या आहेत, जरूर सांगेन तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.